एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून निश्चितच ताईंकडे पाहिलं जातं. ताई आपलं मनापासून धन्यवाद. आणि ताई फायनलच्या मॅचचं निमंत्रण तुम्हाला, आजच फायनलला आपण नक्की या. महिला दिनानिमित्त आणि उद्या अमोल भाऊंची पण मॅच आहे ताई, अमोल कवडे साहेबांची पण मॅच आहे. महिला दिनानिमित्त क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन देखील यावर्षी होणार आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक सर्वांच्या समोर. उडवलाय बॉल आणि राजू पाटेचा तडाखा, लगावलाय टोला आणि पाठवलाय बॉलला सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार. समोरच्या दिशेने यावेळेस मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. जागेवर उत्तर देण्याची ताकद असूनही संयमाचा डाव टाकावा लागतो. नियोजनाला थोडा वेळ देऊन का होईना, कार्यक्रम मात्र टप्प्यातच करावा लागतो. षटकार. संगमनेरची स्पर्धा, फुलर लेंथवरचा बॉल, वाह आहा, कडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. राजू पाटे मनगटी फटका खेळतायत आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतायत. मित्रांनो, चेंडू खराब नव्हता, परंतु राजू पाटेचा फटका काय जबरदस्त होता. लाजवाब स्ट्रोक इकडे पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने 42 धावा धावफलकावर. या अगोदर देखील उल्लेख झाला. एनबी ट्रॉफी 4 पॉइंट. उडवलाय बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. एक लाजवाब स्ट्रोक इकडे पाहायला मिळतोय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. आलेला आहे. आखूड टप्प्याचा बॉल स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा लागोपाठचा दुसरा षटकार. राजू पाटे ऑन फायर नाव. शेवटचा आणि अंतिमचा षटक तो घेऊन आलेला आहे. खरा बॉल, फटका इकडे मात्र बसतोय. फिल्डर जज करतायत बॉलला. मिड विकेट वरून शुभम गीते आले होते. कॅच कॅरी होऊ शकला नाही, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. फुलटॉस बॉल होता इकडे. पाहूयात आता निर्णय काय येणार आहे. मला वाटतं भासे साहेब आपलं स्वागत. उडवलाय बॉल आणि मला वाटतं या स्पर्धेतला सर्वाधिक लांब लचक षटकार. राजू पाटे सांगतायत जा आणा शोधून बॉल. शतक कंप्लीट केले राजू पाटे यांनी. जो शौक रखते हैं उडने का वो शिला पुनरागमन करायचंय. परत एकदा विकेट केलाय बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. हा फटका देखील कडक सरळ बाउंड्री लाईनची धडक घेतोय. राजू पाटेची बेधडक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आलाय आणि मित्रांनो पहिला डाव संपतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना RG क्लब घुलेवाडी या संघाने धावा बनवलेल्या आहेत.